हळू खा, तुमचंच आहे ताट सगळं, हळू खा हळू खा. मम्मी अहो काय करताय? अहो ठसका लागेल, पाणी देऊ का? पाणी नकोय, वाढायचं आहे का? अजून काय घेऊन येऊ का मी? नकोय, बरं झालं घेऊन येण्यात दगदगत झाली असती मला. आता जरा काम करत की तुझ्या अंगाला गंचलं नाही तर. अहो आता मी आणलं तरी सत्यभाऊजी आहेत का इथं तुम्हाला भरवायला? मम्मी जरा विचार करा, कोणाचा फोन आला असेल? एवढं कोण महत्वाचं आहे का गेले सत्यभाऊजी लगेच? तुमच्याशिवाय कोण महत्वाचं आहे दुसरं एवढं? माझ्याशिवाय दुसरं कोण महत्वाचं असणार आहे? तेच तर, दुसरं कोण? एक जाऊबाईच असतील बघा. खरंय तुझं, तिने बेट आल्यापासून का नाही सत्य मला किंमत दिनं झालाय बघ. माझ्या शब्दाबाहेर जायला लागलाय. एक जाऊबाई का नाही नुसत्या हात धुवून मागं लागलेत बघा त्यांच्या. खुनाबिनाचा आरोप करून त्यांना जेलात टाकायचं बघतात आणि सत्यभाऊजी त्यांनाच मनवायला बघतात. खरे तुझं सपने, ती पोरगी एवढे सत्याला त्रास देती तरी पण तुझ्या मागे जातोय. पण आता असं वाटते का नाही खपून तिला ह्या घरात आणायचा तरी चान्स ना त्याचा असू शकतो. अरे वा, तसा विचार जर सत्याच्या मनात येत असेल तर ते या घरासाठी चांगलंच आहे की. माया, अगं मंजू पुन्हा एकदा या घरची पायरी ओलांडून येणार असेल तर ते या घराचं भाग्यच असेल ना. ओ चित्तरकार, त्या पुरीचा पाय घराला लागणं म्हणजे भाग्य नाही, अपशकुन आहे अपशकुन. आणि ती काही मी होऊ देणार नाही. माया, अगं तू कितीही ठरवलंस ना तर सत्याचं मंजूवर असणारं प्रेम तुला कधीच कळणार नाही आणि ते तुला कधी समजणारही नाही. मला समजून बी घ्यायचं नाही. ती पोरगी माझ्या सत्याला जेला टाकायची भाषा करती, गुन्हेगार समजती आणि ह्यो तिच्यावर जीव उधळतोय. तिला आहे खायची किंमत? कारण तिचा सत्याबद्दल गैरसमज झालाय आणि त्याला कारणीभूती तूच आहेस. ते जबाबाचे कागद जर तू लपवले नसते तर सत्याला एक संधी मिळाली असती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची आणि गैरसमज दूर करण्याची. हो चित्रकार, हो तुम्ही तुमच्या दुनियेतनं बाहेर पडा. जी समोर आहे का नाही तिने डोळे उघडं ठेवून बघा. सत्यानं त्या पुरीवर प्रेम करून लय मोठी चूक केली आणि ही चूक त्याच्या हातनं मी पुन्हा नाही होऊ देणार. हे बघ माया, सत्य आणि मंजूला वेगळं करण्याचा तू याआधीही प्रयत्न केला होतास पण तू त्यांना वेगळं करू शकली नाहीस. आणि आता जर ते दोघं एकत्र येत असतील तर आताही तू त्यांना वेगळं करू शकत नाहीस. सत्य आणि मंजूचं प्रेम पुन्हा एकदा जिंकेल आणि मंजू पुन्हा एकदा या घरचा उंबरा ओलांडून या घरात परत येईलच. मी बरी येऊ तिला इथं. मी माझ्या सत्याचं धूमधडक्यात लगीन लावून देणार आहे. चांगली खानदानी पोरगी शोधणार आहे आणि त्याच्यावर जीवा पार प्रेम करणारी पोरगी शोधणार आहे. असं ठीक आहे, प्रयत्न करून बघ, पण अशी मुलगी सापडेल असं मला नाही वाटत. सिंपल आणि स्वीट माया सुरवीला चॅलेंज नाही करायचं. मी माझ्या लेकाच्या भल्यासाठी अख्खी दुनिया हुडकून काढीन आणि लाखात एक पोरगी शोधन माझ्या पोरासाठी. दात काढायला काय झालंय बघाच तुम्ही. अख्खा सातारा नाही अख्खा महाराष्ट्र बघत राहील का माझ्या सत्यासाठी कशी पोरगी शोधते ती. सत्यजितराव, अहो तुम्ही बसा की बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. अहो आई, तो चहा नाही पित रात्री. त्याला जाऊ दे घरी, वाट बघत असतील सगळे. आई, जर कुणी जास्तच आग्रह केला ना तर मी रात्री बी घेतो चहा. आणि आता आपल्याच माणसाने एवढा आग्रह केलाय तर मग घ्यावंच लागेल ना. एकदम बरोबर बोलत बघा जावई बापू. सत्यजितराव, तुम्ही बसा ना, मी चहा टाकते. बसा. सत्यनाशी बसा ना, निवांत बसा. ते मला जरा रूम आवरायची होती. तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलेच. साखर कमी टाक, त्याला जास्त गोड नाही आवडत. आणि चहा पावडर जास्त टाक, कडक चहा आवडतो त्याला, नाहीतर पित नाही. मी करते.
घ्या सत्यजित्रा. धन्यवाद आई. वा, वाघमारे, अजून बी तीच चव आहे तुमच्या चहाला. आपण सोबत नसलो तरी माझ्या आवडीनिवडी बरोबर लक्षात आहेत तुमच्या. चहा मी नाही, आईनं केलाय. आमच्या घरी असाच चहा बनतो. अच्छा, मग अधूनमधून यायला पाहिजे घरी तुमच्या चहा प्यायला. अहो या की सत्यजितराव, हक्काने या, तुमचंच घर आहे. सत्यताजी थँक्यू. हा थँक्यू कशासाठी ग? अहो एका फोनवर धावत आलाय तुम्ही, त्यासाठी. आता वाघमाऱ्यांच्या फोनवरनं फोन आल्यावर मला एकदम काळजी वाटली ना. एक मिनिट. माझ्या फोनवरून? होय, तुमच्याच मोबाईलवरनं फोन आला होता मला. काम रे, माझ्या फोनवरून का फोन लावलास तू? हाय कधी ते असं काय करतेस? दुसऱ्या कोणाला करणार होते? आणि तुझाच फोन बाहेर होता, आणि ऐनवेळी कोण आला असतं ग? आणि तसं बी सत्यताजीच नेहमी मदतीला धावून येतात. सत्यताजी, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर अख्खी रात्र आम्हाला बेडवर उभं राहून काढायला लागली असती. खरंच थँक्यू. हा हे अंबरी, हे थँक्यू वगैरे ना परक्या माणसाने मदत केल्यावर म्हणायचं असतं, आपल्या माणसांनी नाही. आणि कुणाच्या का मोबाईलवरनं असं ना, तू हक्कानं मला फोन केलास ना, तेच लय आवडलं बघ मला. नाही कसं आहे, काही लोकांची मी स्वतःहून जरी मदत करायला गेलो ना तरी परक्यासारखं वागवतात मला. सत्यताजी, जी माणसं तुम्हाला परक्यासारखं वागवतायत ना, त्यांचं काय मनाला लावून घेऊ नका. आम्ही दोघी तुम्हाला आपलंच समजतो, हाय की नाही? वय एकदम बरोबर बोलते आमरे.